जुन्या आठवणींना उजाळा सत्यकथा भाग 179। लेखक राजेंद्र लहानू जाधव, अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव। छंद हा कोणालाही असतो। छंद कोणाला लिखाणाचा छंद असतो, कोणाला गायनाचा छंद असतो, कोणाला नाटके करायचा छंद असतो। हा छंद हे सर्वालाच असतात। कोणी तो छंद करतो, कोणी नाही, कोणी करत नाही, परंतु तो ऑटोमॅटिक असा छंद निर्माण करण्यासाठी काहीतरी त्यात घडलं पाहिजे आणि तो ते समजून घेतो आणि त्याला तिची पूर्ण माहिती झाली किंवा अनुभव आला तर मग तो एक लिखाणाचा सुद्धा एक छंद जोपासला जातो। तो लिहू शकतो, मग त्याला छंदही म्हटलं जातं। कौतुकाने लोकही म्हणतात त्याला फार छंद आहे, हा नाटकं करतो, हा लिखाण करतो किंवा क्रिकेट खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, या असे कुठल्याही गोष्टीत त्याचा एक छंद जोपासला जातो। त्याच प्रकारे प्रत्येकाचे एक लहानपणापासूनच जीवन घडलं जातं। जसजसे लहानपणातून मुलगा मोठा होत चालतो तसा एखादा छंद असतो तो परिपक्व होत चालतो आणि मग त्यामध्येच तो झोकून जातो। प्रत्येकाचं एक ध्येय असतं की ह्या छंदातून आपल्याला काहीतरी भेटलं पाहिजे, काहीतरी मिळलं पाहिजे, लोकांनी वाहवा केली पाहिजे, असं काहीतरी त्याला वाटू लागतं। त्याच प्रकारे फार मोठे मोठे महान व्यक्तीसुद्धा सचिन तेंडुलकर शाळेत असतानाच क्रिकेट खेळण्याला सुरुवात केला, त्यांचा एक छंद झाला। त्या छंदाचाच ते शेवटी फार मोठे क्रिकेटकार झाले। आत्रे, राजाभाऊ मंगळवेडेकर, नागा गोरे ही असे छोट्याशा छंदातून फार मोठे लेखक झाले, रायटर झाले, क्रिकेटर झाले आणि मनुष्यात छंद जोपासण्यासाठी काहीतरी त्यांनी केलंच पाहिजे। मी इंटरनॅशनल हॉटेलमध्ये सिक्युरिटीचं काम करत होतो, सुरक्षा रक्षकाचं काम करत होतो। त्याच वेळेस इथे एक माझा दोस्त आला। 2016 मधील ती गोष्ट असेल। ती सत्यकथा त्यावेळेस मी विसरूनही गेलो होतो, परंतु तो सहजच मला भेटण्यासाठी आला। प्रकाश खरात म्हणून रुईचे ते माझ्याबरोबर राष्ट्रीय सेवा दलामध्ये काम करत होते। बरेचसे राष्ट्रीय सेवा दलामध्ये काम करणारी होती, परंतु तो राष्ट्रीय सेवा दलाचे काम करून शिक्षण घेत होता। शिक्षण घेता घेता त्यांनी बरेचसे शिक्षण घेतले आणि काही शिकवणी कोळपेवाडी, कोपरगाव, राहता, शिर्डी अशा ठिकाणी शिकवणी घेऊ लागला आणि सहजच एक दिवस तो माझ्याकडे आला आणि मला मग जुनी आठवण जागी झाली। छंद म्हणून किंवा काही राष्ट्रीय सेवा दलाचे ते एक कार्य म्हणून 7वीलाच असल्यापासून 7वीलाच होतो त्यावेळेस राहतामध्ये फादरवाडी शाळेमध्ये
नाटक करण्याचे ठरवले होते आणि त्याच वेळेस प्रकाश खरात हे माझ्याकडे आले होते आणि मला म्हणाले, आपल्याला नाटक करायचं आहे, तुम्ही नाटकामध्ये भाग घ्या. त्यावेळेस माझं वय तरी काय 13-14 वर्षाचं वय होतं. त्यावेळेसच मी प्रथमच नाटकामध्ये भाग घेतला आणि नाटक यशस्वी झालं. हुंड्यावरती ते नाटक होतं. आम्हाला त्यातील काही कळतही नव्हतं का हुंडा म्हणजे काय आणि त्याच्यापासून काय होतं, परंतु तो नाटक लिहिलं. ते नाटक संपूर्ण चांगल्या प्रकारे नाटक व्यवस्थित रचलं गेलेलं होतं आणि हावभाव सर्वांचे चांगले झाले असल्यामुळे तिथील लोकांनी दाद दिली. शिक्षक लोक, गावातील लोक ते नाटक पाहण्यासाठी आली होती आणि प्रथमच सगळ्यात कमी वयात असणारा मुलगा म्हणून मला त्या ठिकाणी सत्कार करण्यात आला. त्या नाटकाची रूपरेषा, ते हावभाव, रडणे, ओरडणे, त्या हुंड्यापासून घेतलेला पैसा आणि ते केलेला छेड हा त्यात दाखवलेला असल्यामुळे त्यातील सर्वच प्रेक्षक भारावून गेली होती. ती जुनी आठवण त्यावेळेस ताजी झाली होती. अशाच प्रकारे जुन्या गोष्टींना उजाळा हे मी कहाणी लिहित आहे आणि प्रसारित करीत आहे. आवडली असल्यास परत माझा व्हिडिओ पहा.